धुळे शहराला शुद्ध पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या तापी जलवाहिनीला मुंबई आग्रा महामार्गावरील सरवड फाट्याजवळ गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे। मात्र असं असताना पाणीपुरवठा विभाग आणि धुळे महापालिका याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचं बघायला मिळतंय। धुळे शहराला 8 दिवसांआड पाणीपुरवठा होतोय, तर दुसरीकडे पाईपलाईनला लागलेल्या या गळतीमुळे दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्यानं सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जातोय। शहराला पाणी पुरवठा 8-8 दिवसांनी होत आहे। गेल्या 3 महिन्यापासून ही शोकांतिका शहरात चालू आहे। एकीकडे पाणी येत नाही 8 दिवस आणि दुसरीकडे पाणी पुरवठा करणारी जी तापीची योजना आहे, तापी पाईपलाईन आहे, ती 29 ठिकाणी गळती आहे। जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 12-12 फुटापर्यंत काही ठिकाणी ती फुटलेली आहे। याकडे महापालिकेचं सपशेल दुर्लक्ष आहे। अनेक संघटना, शिवसेनेने अनेक वेळा त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करून, निवेदन देऊन, मोर्चा काढून सर्व झालं, पण या ठिकाणी अधिकारी एकदम गेंड्याच्या कातडीचे आहेत। याकडे बिलकुल लक्ष देत नाही। यांची फक्त त्या ठिकाणी मनमानी चालू आहे आणि महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। तर आयुक्तांना शिवसेनेतर्फे इशारा आहे की त्यांनी लवकरात लवकर तापीच्या योजनेवरील ते लिकेजेस लवकर काढावे, नाहीतर शिवसेना आपल्या स्टाईलने आपलं आंदोलन करेन। दरम्यान तापी जलवाहिनीला लागलेल्या या गळतीकडे धुळे महापालिका आणि पाणी पुरवठा विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात असून संबंधित विभाग याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन होत असलेली लाखो लिटर पाण्याची नासाडी थांबवणार का? एकीकडे जनता पाण्यासाठी संघर्ष करत असताना दुसरीकडे या लाखो लिटर पाण्याची नासाडी अशीच होत राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।